राणे यांनी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली आहे। मोदी अमित शाह शिवरायांचे मावळे आहेत, त्यांनी महाराष्ट्र वाचवल्याचं नितेश राणे यांनी म्हटलंय। अन्यथा उद्धव ठाकरेंनी औरंगजेबाचं स्मारक महाराष्ट्रात बांधलं असतं असंही नितेश राणेंनी म्हटलेलं आहे। तर ठाकरे औरंगजेब याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करणार होते असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे। तर बरबटलेल्या आत्म्यांनी दुसऱ्यांना बोलू नये असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे। तर औरंगजेबाच्या शेजारी आणखी 2 कबरी तयार करून ठेवाव्या लागतील असा टोला देखील नितेश राणेंनी लगावलेला आहे। आदरणीय मोदीजी आणि आदरणीय अमित शाह साहेब यांच्यामुळे आज महाराष्ट्र वाचला। हे दोघं अगर नसते तर ह्यांनी महाराष्ट्राला पाकिस्तानला विकण्याचं पण ठरवलं होतं ह्या महाविकास आघाडीच्या लोकांनी। एवढा पाकिस्तानचा हस्तक्षेप महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला, एवढे पाकिस्तानचे जिंदाबादचे नारे महाराष्ट्रामध्ये ऐकायला मिळायचे, म्हणून ह्यांनी औरंगजेबाचे आणि दुसऱ्यांचे बोलू नये। कारण का कधी ना कधीतरी औरंगजेबाच्या कबरच्या आजूबाजूला ना आता आम्हाला अजून 2 कबर तयार करून ठेवायला लागतील जे महाराष्ट्राला वाकड्या नजरेने बघणार आहे। तर नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केलेली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। सुषमाताई, स्वागत आहे लोकशाहीमध्ये तुमचं। नितेश राणे यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली असेल। उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर त्यांनी हल्लाबोल केलाय। उद्धव ठाकरे यांनी औरंगजेबाचं स्मारक महाराष्ट्रात बांधलं असतं असा टोला नितेश राणेंनी लगावलेला आहे। ठाकरे गटाच्या वतीनं तुमची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यावर आपण प्रतिक्रिया देऊ नयेत अजिबात। दोन्हीही अत्यंत काय म्हणता येईल त्याला बालिश, परिपक्व आणि इमॅच्युअर लेकरं आहेत, त्यांना आपण माफ करूया। परंतु ही जी बालिश मुलं आहेत ज्या शिकवणीमध्ये शिकतात आणि ती शिकवणी घेऊन मग ती फडणवीसांची शिकवणी असेल किंवा मोदींची शिकवणी असेल, तिथून ज्या नोट्स यांना येतात ना, त्या नोट्स लिहिणाऱ्या लेखकांना कुणी प्रश्न विचारले पाहिजेत की जर तुम्ही खरेच शिवरायांचे मावळे असाल तर मग या राज्यामध्ये भगतसिंग कोश्यारी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करत होते वारंवार, प्रसाद दरेकर किंवा प्रसाद लाड, प्रवीण दरेकर किंवा प्रसाद लाड यांच्याकडून अवमान होत होता, मंगलप्रभात लोढाकडून अवमान होत होता, त्यावेळेला हे जे नोट्स मेकर जे लोक आहेत, फडणवीस असतील किंवा मोदी असतील किंवा भाजपचे अजून कोणी असतील, हे लोक काय करत होते हा प्रश्न विचारला पाहिजे। पण तो प्रश्न नितेश आणि निलेशला विचारू नये, लहान पोरांना जास्त आपण मानसिक ताण देऊ नये असो। सुषमाताई, तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया पोहोचलेली आहे। तुम्ही लोकशाही सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।